टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते। नमस्कार। आज आपण इथे दम आलू ही रेसिपी बघतोय। अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही बनवणार आहोत। दम आलू म्हणजे अगदी छोट्या साईजचे बटाटे आहेत। हे कुकर मध्ये काढून घेतले, ते बुडतील इतपत आपण इथे पाणी घेतले आणि याची आपल्याला फक्त मध्यम आचेवरती एक शिट्टी काढायची आहे। जास्त शिट्ट्या करायच्या नाही, तर हे जे बटाटे आहेत ते जास्त शिजतात। एका शिट्टीमध्ये बटाटे चांगले शिजलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलीत आणि फोकच्या सहाय्याने मी याला टोचे पाडून घेतेय, म्हणजे मसाला जो असतो, ग्रेव्ही जी असते ती पूर्णपणे भाजीमध्ये उतरते। इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलाय, मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलाय, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आपण घेतोय। कढई गरम करून त्याच्यात 1 चमचाभर तेल घातले। कांदा, टोमॅटो, लसूण, आलं या त्यानंतर त्यासोबतच आपण हिरव्या मिरच्या 2 वापरलेल्या आहेत। आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण ठरवायचं आणि 7 ते 8 काजू आपण इथं घेतोय। सगळं आपण आता हलकंसं परतून घेऊया, साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी। आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात त्याही मी इथं थोड्याशा वापरल्यात। परतून झाल्यानंतर गॅस बंद केलाय आणि इथे अर्धा कप दह्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घेतलंय, थोडीशी हळद आणि 1 चमचा आपण धनेपूड घेतोय। ही छान पेस्ट अशी एकसारखी करून आपण बाजूला ठेवून देऊया। मसाला आपला बनवण्यासाठी इथे मिश्रण थंड झालंय, मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते, थोडंसं पाणी घालते आणि मस्त बारीक एकदम फाईन पेस्ट आपल्याला इथं बनवून घ्यायची। पेस्ट तुम्ही बघता आपली इथं तयार झालेली आहे। भाजीला सुरुवात करूया। त्याच कढईमध्ये मी थोडंसं जास्त तेल घेतले, कारण आपल्याला हे जे बटाटे आहेत ते चांगले तळून घ्यायचेत। मीडियम ते हाय फ्लेम वरती बटाटे आपण लालसर रंगावरती चांगले तळून घ्यायचेत। तळल्यानंतर हे बटाटे एका डिश मध्ये आपण बाजूला काढून ठेवूया। कढईमधलं ते जे जास्तीचं तेल आहे ते तेल आपल्याला कमी करायचंय, म्हणजे भाजीसाठी अगदी आपल्याला 2 ते 3 पळी तेलाचाच वापर करायचा आहे। इथे तुम्ही बघताय बटाटे तळून झालेले आहेत, ते मी एका ताटामध्ये काढून ठेवतेय। दम आलू ही रेसिपी घरच्या साहित्यामध्ये जबरदस्त बनते। आता इथं तेल मी कमी करून घेतलेलं आहे। यामध्ये मी लवंगा घेतलेल्या आहेत, काही काळी मिरी वापरली, दालचिनीचा छोटा तुकडा घेतलाय, तमालपत्र घेतले आणि लाल मिरच्या इथं मी सुक्या वापरलेल्या आहेत। 1 चमचा जिरं घातले, लगेचच 1 चमचाभर आपण काश्मीरी लाल मिर्च वापरतोय, म्हणजे भाजीला खूप छान रंग येईल। जी पेस्ट बनवून ठेवली ती पेस्ट पूर्णपणे यामध्ये घालून जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी ही पेस्ट मध्यम आचेवरती चांगली परतून घेतलीये। आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालून घेतले, परत एकदा थोडंसं परतून घेतेय। जे दही होतं ज्याच्यामध्ये मसाले आपण ऍड केले ते दही आपण इथं पूर्णपणे घालून घेऊया। थोडंसं पाणी पण मी या पातेल्यामध्ये घालून दही इथे ऍड केलेलं आहे। दही घालताना लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि दही जे वापरतोय ते आपल्याला फ्रेश दही वापरायचे। आंबटसर दही वापरलं तर या भाजीची टेस्ट आंबट लागू शकते, म्हणून फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे। छान मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघताय ग्रेव्ही अतिशय अफलातून झाली आहे, टेस्टला अतिशय भन्नाट ही भाजी बनली होती, तुम्ही नक्की ट्राय करा। आता इथे उकळी आल्यानंतर बटाटे जे आहे तळून घेतलेले ते बटाटे पूर्ण मी इथे वापरतेय। शेवटी सगळ्यात आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे। किचन किंग मसाला मी 1 चमचाभर घातला आणि कसुरी मेथी मी इथे वापरली आहे। सगळं मिक्स करून घेतेय। छान उकळी आलेली आहे। उकडलेलेच बटाटे आहेत त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही, अगदी 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आपण इथे भाजी। तुम्ही बघताय कलर अतिशय भन्नाट आला, अफलातून टेस्टला ही भाजी बनली होती। मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालतेय। अगदी फटकन रेस्टॉरंट स्टाईल काहीतरी बनवायचं असेल तर घरच्या साहित्यामध्ये ही भाजी जी आहे ती अतिशय उत्तम बनते। जिरा राईस, नान, रोटी कशासोबतही तुम्ही ही सर्व करू शकता। मी इथे जिरा राईस सोबत सर्व केली आहे। टेस्टला भन्नाट झाली आहे, म्हणून जवळच्यांना ही रेसिपी जी आहे ती नक्की शेअर करा। रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत। अफलातून झाली होती दम आलू ही रेसिपी, नक्की ट्राय करा। धन्यवाद।